कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार मंत्री गिरीश महाजन। त्र्यंबकेश्वर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा। त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। आगामी काळात या शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे आज दुपारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, उपविभागीय अधिकारी डॉक्टर पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते। मंत्री श्री महाजन म्हणाले की त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येत आहे। ही इमारत सर्व सुविधांयुक्त असेल। नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुका स्तरावरील एवढी मोठी राज्यातील तालुका स्तरावरील पहिली इमारत ठरेल। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे। त्यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल। त्यामुळे या शहराचा जगभर नावलौकिक होईल। त्र्यंबकेश्वर येथे दर्शनपथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील असंही नियोजन करण्यात आलं आहे। प्रारंभी तहसीलदार श्री जाधव यांनी प्रास्ताविक केलं। त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली। अशी असेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत। त्र्यंबकेश्वर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे क्षेत्र 2001 चौरस मीटर आहे। तळमजला अधिक 4 मजली इमारत असेल। बैठक कक्ष असेल। एकूण 10,401 चौरस मीटर बांधकाम करण्यात येईल। तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था असेल। या इमारतीत पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1, पंचायत समिती, दुसऱ्या मजल्यावर उपकोषागार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग 2, उपविभागीय अधिकारी यांचे शिबिर कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, चौथ्या मजल्यावर कृषी पंचायत समिती, बैठक कक्ष, भांडार कार्यालय असेल, तर 5व्या मजल्यावर बैठक कक्ष असेल। या इमारतीसाठी एकूण 61 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने 46 कोटी 57 लाख रुपयांच्या रकमेस, तर ग्रामविकास विभागाने 14 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे।